अरे नमस्कार गाईज. आज पॅकिंग चालू आहे फर्स्ट ऑफ ऑल. आणि 2026ची 26 पहिली तारीख आहे आणि पॅकिंग कसली झाली तुम्हाला माहिती नाहीये. सो त्यासाठीचा ब्लॉग आहे. ब्लॉग पूर्ण पहा आणि स्टार्टिंगला तुम्हाला समजलं असेल थंबनेल वगैरे आपले सर्व बघून. पण तरी मी तुम्हाला सांगणार आज की आज मी कुठे चाललोय. तर मी आणि माझा भाऊ आज पहिल्याच तारखेला चाललोय श्रीमान रायगड पाहायला. सो खूप एक्साइटेड आहे. पॅकिंग चालू आहे आपली. लगेच निघूया, म्हणजे 1:30चा टायमिंग आपलं निघायचं, 1:30-2 आणि आता वाजले 1. सो पॅकिंग चालू आहे आणि सर्व गेअर्स तर रेडी झालेले आहे. आणि आता टिफिन मध्ये थोडे फ्रुट्स वगैरे घेतले. सो लेट्स गो. एक्साइटेड आहे खूप आम्ही दोघं. चला. सो गाईज आता मी निघालेलो आहे. मी मोठं ब्लॉगिंग नाही करणार आहे बट नॉर्मल ब्लॉगिंग करणार आहे. सो आज मी एकदम चिल करत जाणार, एकदम आनंद घेत जाणार. ह्याच्यामध्ये मोठं ब्लॉगिंग नसणार. मी आणि माझा भाऊ बस चिल करत सफर एन्जॉय करणार आणि तुम्हाला पुढे दाखवतो काय मज्जा येते. चला आता निघूया पटापट. गणपती बाप्पा मोरया बोलूया आणि डायरेक्ट श्रीमान रायगड पाहायला निघूया. चला. सो मित्रांनो आपली गाडी पण रेडी आहे आणि इथे सौरभ पण बघू शकता रेडी झालेलं आहे. कसं एक्साइटेड आहे की नाही. सो सौरभ आज घालणार आहे 1.5 लाखाचा हेल्मेट अल्पाईन स्टारचा. चलो लेट्स गो. आता निघूया. मगाशी दोन्ही गाड्या वॉश करून ठेवलेल्या. ॲक्च्युली 2 गाड्या निघणार होत्या पण एंड मुमेंटला एक जण कॅन्सल झालं. स्वतः मी दोघं निघतोय आणि आता मी प्रॉपर रेडी आहोत, निघतोय. चला. सो मित्रांनो आता आम्ही जरा एक ब्रेक घेतलेला आहे. मी आधीच म्हटलं हा मोठं ब्लॉग नसणार आहे म्हणून मी काय गाडीचं मधलं ट्रॅव्हलिंग वगैरे काहीच नाही टाकणार आहे. हा बेसिकली आपला एक नंतर समजेल तुम्हाला उजडल्यावर जरा तिकडे आपण पोचल्यावरती प्रॉपर एक ब्लॉग चालू करू. आणि हा मोठं ब्लॉग नाही आहे. सो ह्याच्यात तुम्हाला काहीच म्हणजे जर्नी भेटणार नाही, डायरेक्ट डेस्टिनेशन दाखवतो. सो लेट्स गो. आता मी जरा चहा वगैरे पियालो आणि आता मी निघायची जरा गोळी घेतो परत. सॉरी. हां नाही तो फ्लेक्स करतो आयफोन. सर निघायचं आता तर बसायचं एवढं वेळ. चला आता मी पण निघतो. जिथे आता उजेडायला लागेल ना मग जरा बरं वाटेल, तेव्हा व्हिडिओ शूट प्रॉपर होईल आपली. लेट्स गो गाईज. सेकंड स्टॉप आम्ही असं जरा सुसू ब्रेक घेतला जरा विषय. अरे मस्त ना तू नाही पण तू नाही भाई. तू आता घातलं कशासाठी कार काय ते रिझन आहे ना. आपण ते हे केलंय हेल्मेट. कट कर ना आता. नाही कट बीट नाही. फुल मजा मस्ती चालू आहे. आम्ही आता जर्नी एन्जॉय करतोय. डेस्टिनेशन सावट आहे पोरगा. लोडगे मागे आपला लोडगे आहे. सो आता विचार करतोय की 2 तास झोपूया आम्ही आणि 2 तास झोपून मस्तपैकी चाय घ्यायची हॉटेलमध्ये आणि परत घरी जायचं. सो असं काही नाही. आता मी कोलाड स्टेशन लावत. हे बघा मागे आपलं कोलाड स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूलाच लोडगी आहे. सो ज्यांना कोणा दत्तसागर आहे, श्री दत्तसागर. सो ही बघा आपली गाडी इथे मागे आणि सौरभ भाऊ फुल कुमिडी करायचा. सौरभ भाऊ फुल कुमिडी करायच्या रंगात आहे तेच. सो इथे आम्ही एक हॉल्ट घेतलेला, म्हणजे त्यांना प्री बुकिंग आम्ही केलेली ऑलरेडी की आम्ही मुंबईवरून येतो. सो आम्हाला प्री बुकिंग हवेमध्ये. सो ते बोलले तुम्ही येताना जाणार की जाताना. अरे खेचायचं की धावायचं. सो आता मी जसं जरा सेकंड ब्रेक घेतलाय. चला पुढे जाऊन एन्जॉय असंच करत जाऊ आणि तुम्हाला पण हा ब्लॉग आवडेल. पुढे जो मेन सीन आहे आपला गडाच्या पायथ्यापासून ते टॉपला ते बघा तुम्ही. चला आता इथे आम्ही निघतो. लगेच भेटू तुम्हाला मेन स्पॉटवर. सो मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी. पण इथे थोडा काळोख आहे आता आणि तुम्हाला मी फक्त याची जी बॉर्डर दिसते ना, बॉर्डर शॅडो ते बघा माझ्या मागे. ती बघा खतरनाक. आणि ते काय टकमक टोक अशी आता बॉर्डर दिसते ना. आपण वरती ट्रेक चालू करू आणि बघूया
वरती जाऊन हा नजारा आणि निकली आणि हा थांब जरा आणि हा नजारा पण पाहूया आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो मी वरती जाऊन आणि रायगड महाराजांचा एक्सप्लोअर करूया आपण. माझी खूप इच्छा होती की इथे यायचंच आहे करून आणि आज मी अचानक प्लॅन केला. भावाला बोललो की जायचं आहे येतोस का, हा काहीतरी वेगळा प्लॅन सांगत होता मला. मी बोललो तिथे आपण नेहमी जातो सो रायगडला चल. भाऊ आपला आलाय एक्सप्लेन कर भाई. म्हणजे इथे त्र्यंबकेश्वर वगैरे ज्योतिर्लिंग करायचं ज्योतिर्लिंग करायचं, पण इथे पण आहेच पिंड महाराजांचे इथे मंदिरात. सो चला रायगडला ट्रेक करायला चालू करूया. हे बघा गाईज किल्ले रायगड. चला चालू करू. आणि इथे पहिला इंटरव्हल घेतलेला आपल्या भावाने, द फिटनेस बॉय सौरभ जाधव. 800 बाहेर चढलास? हे 800 होते काय पण पकवतो. माझा असं विचार आहे की नॉनस्टॉप जाऊ वरती, पण आपला भाऊ का शो देत नाही, सो मला याच्यासाठी थांबावं लागेल. पण ठीक आहे, आपण जर्नी एन्जॉय करू. डेस्टिनी बघू पुढे जाऊन कसं आहे. आणि माझ्या मागे बघा बॉर्डर बघा, शॅडो आता दिसणार नाही, आता तसं ब्लॅक दिसेल पूर्ण एकदम काळोख. थोडं उजवड दे मग दाखवतो तुम्हाला इकडचा नजारा कडकमध्ये. चलो गाईज, चल सौरभ लवकर एक झलक दाखवतो. तिकडे बघा, ते बघा खतरनाक मजा येते ट्रेकिंगला मॉर्निंगलाच एक नंबर. गाईज हे बघा, वाव कडक. काय बोल सर, काय सांगणार आहेस आपल्या व्ह्युअर्सला? कसं वाटतंय सकाळ सकाळी ट्रेक करून तुला? हां 2 शब्द? अच्छा शब्दच नाही निघत आहेत. ओके समजून घे गाईज. मजा येते, पण मला तर मजा येते, त्याला मजा येते, पण तो सांगायच्या कॅपॅसिटीमध्ये नाही आहे. बरोबर ना? येस, लेट्स गो. हे डॉंकी चाललेत ना, त्यांच्या पाठीवरती दगडी आहेत बघा, दोन्ही साईडला दगडी आहेत, ते पण हेवी एकदम, आणि ते जातात वरती. म्हणजे त्यांच्यात किती स्ट्रेंथ असेल. दोन्ही साईडला दगडी ते बघा, दाखवतो. हे बघा, हे बघा, हे बघा खतरनाक. आणि आमचं बघा डॉंकी, आमचं डॉंकी बघा कसं आहे, कसं सौरभ. हा हेच किती विशाल काय पर्वत आहे बघा. हा बघा डोंगर, तेच ते पर्वत डोंगर. वाव व्हॉट अ व्ह्यू मॅन. सही. चल चल थांबून गो, चल नॉनस्टॉप जायचं आहे आपल्याला. बघा थांब, वाईड अँगलमध्ये दाखवतो. अजून खूप बाकी, खूप पुढे यायचं अजून आपल्याला, इथे पण आणि लाईफमध्ये पण. लेट्स गो. गाईज वरती लाईन बघा. आम्हाला वाटलं जास्त कोण नसेल, पण क्राऊड आहे आज. आणि आता आपल्या किल्ला लागलेला आहे ट्रेक करता करता. आणि हा असा काही व्ह्यू आहे. आणि वरती टकमक टोक, तिकडे पण जायचं आहे आपल्याला. सो तिथे जर गर्दी आहे ती जर कमी होते, स्वतः पण जाऊ वरती दरवाजाकडे. चला. आणि मित्रांनो, महाराजांची काही विचारदृष्टी असेल बघा,
हा दरवाजा असा कवमध्ये आहे, एकदम दिसत नाही. आणि खालून तुम्ही बघितलात ना तर तो अजिबात दिसणार नाही की दरवाजा कुठे आहे. आणि इथं तुम्ही जसे वरती ट्रेक करत याल तसं तुम्हाला एकदम जवळ आलं ते समजेल की ते डोअर आहे करून, आणि शत्रूला दिसू नये त्या प्रकारे ते बांधलं गेलं आहे. काय म्हणजे एकदम लांबची दृष्टी होती महाराजांची. सही. चला आता निघूया. चल सौरभ. फायनली दरवाजा ओपन झालेला आहे आणि आम्ही सुद्धा पोहोचलेलो आहोत. पटकन ट्रेक होतोय, काही विषय नाही एवढा. आणि चला आता पुढे जाऊ. चांगला ट्रॅक होतोय, एक नंबर. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला चालू करूया. छत्रपती संभाजी महाराज की जय. चला चल. तुम्हाला नाही ते एक 25 रुपयाचा पास घ्यावा लागतो. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. इथे तुम्हाला 25 रुपयाचा पास घेऊन पुढे त्या गार्डला दाखवायचं असतो, तेव्हाच ते तुम्हाला आतमध्ये जाऊ देतात. त्याशिवाय एंट्री नाही. का असं काय माहिती नाही, पण चालू आहे ते सिस्टम. आणि ते आपलं तिकीट घेते बघा. चालू आहे 25 रुपयाची तिकीट घ्यायची आणि त्या गार्डला दाखवायची, त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो. सो आता सौरभ तिकीट घेतोय आणि आपण निघूया वरती. आणि मित्रांनो, ज्याचा आपल्याला खूप वेळेपासून इंतजार होता, काय बोलतात त्याला, खूप वेळेपासून आतुरता, तो क्षण आता आलेला आहे. आणि हे बघा फायनली आपण टॉपला पोचलेलो आहोत. तुम्हाला तर मी पूर्ण एक्सप्लोअर करतो हा व्यवस्थित. आणि हे बघा असा काही व्ह्यू आहे. महाराज. चला तर जाऊया. आय गेस जरा बसूया आपण इथे थोडं, काय जर सावळी बघून, आणि मग नंतर चालू करूया व्यवस्थितपणे. आता एवढं ट्रेक केलेलं आहे ऑलरेडी. सो मेन स्पॉटला पण आलेलो आहोत. तिकडे तर बसूया, जरा रेस्ट करूया सावळीमध्ये. त्याच्यानंतर मेन जो सीन आहे तो आपण एक्सप्लोअर करू आणि पुढे जाऊया. मित्रांनो, आधी रायगड फोर्ट असा होता, त्यानंतर असा झाला, आणि त्यानंतर गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट अशी आहे. आता पण आहोत इथे. छान फोटो काढा. मी आवाज येतो बाजूला म्हणून तुम्ही फोटो काढा. मित्रांनो, हा गेटचा जो पॅटर्न आहे तो सेम गेटवे ऑफ इंडिया त्यांनी हे बघून त्यांनी डेव्हलप केलं आहे असं बोललं आता. हा सेम टू सेम. आणि हा तोच नजारा आहे जिथे महाराजांचा अभिषेक होताना तुम्ही बघितलं असेल. ज्यांनी नसेल बघितलं रायगड, ते छावा पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल. महाराज असे येतात चालत इथून, आणि ते सभा भरलेली असते आणि तिकडे सिंहासनावरती बसतात आणि त्यांचा अभिषेक होतो. तो हाच त्यांचा सभागृह म्हणू शकतो आपण त्याला, असं काही आहे. आणि समोर तिकडे महाराज आपले विराजमान होताना ते बघा. काय बोलतो? म्हणजे हे नगरखाना असं बांधलंय ना, नगरखाना. हा नगरखाना असं बांधलंय ना की इथे राजे बसायचे आपले. म्हणजे काय असेल, न्यायनिवाडा असेल कुठला, इथे बसायचे. आणि इथे सगळे बसायचे मावळे वगैरे जे आहेत. तर शेवटचा माणूस जरी म्हणजे छोट्या आवाजात जरी बोलला ना तरी
राजांना म्हणजे पूर्ण सभेला ते ऐकू जायचं असं. म्हणजे असं ते इको टाईप केलं की थोडा जरी आवाज असेल तरी ते महाराजांपर्यंत पोहोचायचं असं असं. आणि ते इंग्रज लोकांना माहिती नाही की कशी इंग्रज काय कारिगिरी आताच्या आहे आणि लोकांना काय पण माहिती नाही की ते कसं कसं बांधलं गेलंय. तेच सही आहे. ये पुढे पूर्ण आपण जरा एक्सप्लोअर करू अजून. खूप म्हणजे किल्ल्याची खूप अवस्था अशी ढासळलेली आहे प्रत्येक ठिकाणी. हे बघा, तर ह्यांना खूप बांधकामाची गरज आहे पुन्हा एकदा. खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे आणि ते पण श्रीमान रायगडची. सो पुरातत्व विभागाला इथे लक्ष देण्याची खूप गरज आहे. हे बघा, हे काय असेल रे? मे बी गाईज, आता आम्ही गाईड नाही घेतलं आहे सो आम्हाला एवढं काय आयडिया नाही. मी सुद्धा फर्स्ट टाईम आलो आहे आणि मी एक्सप्लोअर करतो आहे. मी फर्स्ट टाईम आहे म्हणून मला काहीच माहिती नाही. मी जस्ट बघतोय, जे काही लिहिलं आहे ते वाचतोय आणि त्यानुसार मी समजतोय. गाईज हे पॉज करा आणि वाचा तुम्ही, तोपर्यंत आम्ही वाचतोय. मित्रांनो, रायगड तुम्ही फिरायला आलात ना, खूप काय बघण्यासारखं. एवढं मोठं आणि विशाल काय, म्हणजे तुम्ही गाईड घेतला तर तुमचं मला तर अर्धा दिवस तर त्याच्याच जाईल गाईडमध्ये आय गेस. आणि खूप काय असं बघण्यासारखं. पण आता मी तुम्हाला मेन वस्तू दाखवलेत. आता आपण चाललो टकमक टोककडे, तिकडे बघूया. माझं सुद्धा फर्स्ट टाईम आहे, बघूया काय एक्सपिरियन्स आहे. लेट्स गो गाईज. आता आपण चाललो टकमक टोककडे आणि तुम्हाला मी ते दाखवतो. ते बघा, ते तुम्हाला लांबून वाटत असेल की मस्जिद आहे, तर तेच महाराजांची बुद्धी होती की दुश्मनाला लांबून वाटावं की मस्जिद आहे आणि त्यामुळे ते त्याच्यावरती हमला करणार आहे. पण ते आहे ॲक्च्युली महाराजांचा आणि आय गेस तिथे पिंड आहे शंकराची. कुठे गेलं, एक सेकंड. हां, सो आता तिकडे जाऊन बघूया आपण. चला. हे बघा, हे त्या काळाची दुकान होती आणि याची बाजारपेठ होती म्हणजे. आणि याची हाईट एवढ्यावरती काय आहे कारण की जे राजे महाराजे यायचे ते त्यांच्या म्हणजे घोड्यावरून यायचे, तर त्यांना खाली उतरू नये त्यामुळे एवढी हाईट आहे. तर ते डायरेक्ट म्हणजे तिथल्या इथे त्यांना द्यायचे, त्यांना खाली नाही उतरायला लागणार म्हणून एवढ्या हाईटीला ते शॉप्स आहेत. पूर्ण बाजारपेठच तशी आहे, एका लाईनीत बघू शकता तुम्ही. सही आहे. काय असेल ना दरबार त्या टायमाला, म्हणजे ते दिवे तेवढं म्हणजे झगमगाट खतरनाक. टाईम मशीन भेटली पाहिजे त्या काळात जायला एकदा, आणि एकच चान्स मग त्याच काळात जाईल. सही आहे. नाही खरं मजाक नाही, म्हणजे तू विचार ना काय असतील शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. गेलं पाहिजे नाही आपण कुणाला सोडून आलं पाहिजे. हां, आपण सगळ्यांना आपण तेच म्हणजे आपण आपल्यापुरती असं गेलो आपण बघितलं बस विषय संपला. असं नाही की आणि ते असं आणि ती असं असलं पाहिजे की जर तुम्ही ती कोणाला सांगितलं वरदान तर तुम्ही सर्व विसरून जाल की तुम्ही काय केलं. मग आपण कशाला कोणाला सांगू, बरोबर ना? नाही मी सांगतोय, जर तू बोलतोय ना आपण कोणाला सांगत नाही पब्लिकली. त्या गावात गेलो तर आपण सगळ्यांना बघू शकतो. हां, ते आपण बघू शकत नाही, बरोबर. हां, सगळे तेच एक चान्स. तेच ना, तेच. पकडलं काय नाही. जर असं आपण गेलो असतो तर तू काय केलं असतं, एक गोष्ट अशी काय केली असती ते सांग. की आपण टाईम मशीनने जर महाराजांच्या काळी गेलो तर आपण असे काय करू किंवा तू काय करशील ते सांग. मी तर आधी महाराजांना नतमस्तक होईल, त्यांना बघणं हेच माझं मोठं भाग्य असेल. आणि अजून काय पाहिजे आपल्या आयुष्यात, खूप मोठं भाग्य असेल. तेच ते त्याला भाग्य तर आहे, कारण त्यांच्यामुळे आपण जिवंत आपला मराठी म्हणजे हिंदू धर्म हा जागृत आहे त्यांच्यामुळे. नाहीतर आपण आता काय झालो असतो डायरेक्ट कटुल्ला असा विषय. हां, त्यांनी कधी जातीवाद पण नाही केला पहिली गोष्ट म्हणजे. मी जर गेलो तर त्या काळात संभाजी महाराजांना सांगेल की तुमच्यासोबत घात होणार आहे, तुमच्यासोबत घात होणार आहे, तुमच्याच घरातले आहेत बंधू आणि तुम्ही जर सावध राहा. येस, बंधू म्हणजे त्यांच्या घरातले.
तू याचे 2-3 शिवाय गेलायस म्हणजे मी टाकू शकत नाही. हुशार आहेस. हे असं एव्होल्युशन झालं रायगडामध्ये. पहिलं हे दुसरं, हे पहिलं आणि हे त्यानंतरचं बाजारपेठ. एकदम अंशपर कान्नाजी मी कंशपर शोमलंच बहुशपर शेर शिवराज शेर शिवराज. धन्यवाद छत्रपती शिवरायांची अशीच कृपा आशीर्वाद आपल्या सोबत राहू. धन्यवाद. म्हणून डिटो मस्जिद ना सेम मध्येच वाटते. आता मस्जिद वाटते बघ ना. नंदीची हे छाटले बघ त्यांनी तोंड. मोमेडियन लोकांनी. चला आतमध्ये पिंड आहे ना शंकर, ये पाया पडू. शिवलिंग. मित्रांनो, जे तुम्हाला लांबून उभे मस्जिदीसारखं दिसतं ते ॲक्च्युअल आतून काय आहे बघा. इथे असं म्हटलं तर एक दगडी कासव असायचं, ते त्या काळात होतं पण आता नाही आहे. आणि ही हनुमानाची मूर्ती ही इकडे नव्हती, ही ॲक्च्युली दुसरीकडे होती, पण काही कारणास्तव ती इथे ठेवल्या गेली. आणि आतमध्ये शंकर देवाची पिंड आहे. त्या आवाज मी जास्त करत नाही. मित्रांनो, रायगडवर यूज आहे ना, एवढं यूज आहे. तुम्ही थकाल, तुमची पूर्ण बॉडी एक्झॉस्ट होईल, पण रायगड संपणार नाही, एवढा मोठा आहे. मी जेवढं जमेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला. आणि आमचीसुद्धा बॉडी एक्झॉस्ट झालेली आहे, कारण की काल रात्री आम्ही जे निघालो आहे त्यानंतर आम्ही फक्त 2 वेळा चहा पियालो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच नाही खाल्लं आहे. सो बॉडीमधलं पूर्ण एनर्जी डाऊन आहे. सो आता आम्ही बसलो इथे आणि उगाच नाही ते म्हणजे काय बोलतात त्यांना, उगाच नाही ते तडपत होते हे गड वगैरे जिंकायला. भाई डेंजर विषय. कोण तो अफजल खान, औरंगजेब. अफजल खान तर हा होता त्याचा नमुना हाताखालचा. नमुनाच बोलणार नाही बाई, त्याचं काय नमुनाच होता तो औरंगजेबचा. उगाच तळपत नव्हता औरंगजेब हे घ्यायला. भाई काय सह्याद्रीचे डोंगर आहेत यार, काय डोंगर आहेत. अरे खतरनाक, शब्दच नाहीत काय बोलायला. म्हणजे डोंगर कसले वाटतात विवाह सर्व मगाशी ते समाधीच्या मागचे. खतरनाक. आता आपण जाऊया टकमक टोक बघायला, पण त्याआधी थोडं आराम करू, जरा काहीतरी खाऊ म्हणजे ऑरेंज आहेत आपल्याला. काय 5 ऑरेंज ते खाणं, थोडं बॉडीमध्ये ग्लुकोज संपले ते खाऊन आता मी निघू जरा रेस्ट करून. सो भेटू तुम्हाला डायरेक्ट पुढे टकमक टोककडे, ठीक आहे मित्रांनो. हे बघा तिकडे टकमक टोक, तिकडे आता मी जात नाही आहे कारण की आम्हाला झालं लेट आणि आता मी लवकर निघतो इथून. सो तिकडे जाणं राहिलंच आमचं. आणि असं पण काय नाही आहे, जे ते जवळून बघतोय तेच आम्ही आता लांबून बघतोय. सो तिकडे जाण्याचं आमचं कष्ट जरा वाचलं, दॅट्स इट, बाकी काही नाही आहे.